घटना आहे पुण्याजवळीलच आळंदीमधील 2 जून 2025 रोजी एक गंभीर घटना घडली। आळंदी येथील एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेची संबंधित असलेल्या 19 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं। ती मुलगी अहिल्यानगर जवळील तिच्या घरी होती आणि त्या दिवशी सकाळीच कीर्तनकार सुनीता आंधळे तिच्या घरी आली आणि तिला शेतामध्ये फेरफटका मारायला चल असं सांगून बाहेर आणलं गेलं। मग तिचं अपहरण करून इंडिगो कारमधून जबरदस्तीने आळंदी येथे शिक्षण संस्थेमध्ये तिला नेण्यात आलं। तिथे तिच्यावरती खोट्या आश्वासनांखाली वारंवार अत्याचार करण्यात आले। तिला धमकावण्यात आलं, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि जबरदस्तीने लग्नासाठी तयार हो असा दबाव देखील टाकण्यात आला। 1 महिन्याहून अधिक काळ ती मुलगी संस्थेमध्ये बंदिस्त होती। अखेर तिच्या हाती मोबाईल लागल्यावर तिने धाडस करून 8 जुलै 2025 रोजी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये फोन करून आपल्यावरती चाललेल्या अत्याचाराबद्दल सांगितले। तिच्या तक्रारीनंतर सुनीता आंधळे, अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रवीण आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांच्या विरुद्ध कलम 376 अपहरण, धमकी, लग्नाचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। पीडितेने स्पष्ट केलं की वारंवार तिच्यावरती अत्याचार झाला, तिची बदनामी करण्यात आली आणि ॲसिड हल्ल्याची देखील तिला धमकी देण्यात आली। पोलिसांची उदासीनता आणि अन्याय या तक्रारीनंतरही शेवगाव पोलीस आणि आळंदी पोलीस दोघंही अटक करण्यात कुचराई करत आहेत। आरोपी सोशल मीडियावरती पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत आहेत, त्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे। तिच्या फेसबुक अकाउंटवर देखील तिचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले जात आहेत। पीडितेच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड संतप्त झाले आहेत। त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली, पण पोलीस केवळ सांगतात आरोपी सापडत नाही, तुम्हाला घाई असेल तर तुम्ही शोधा। या दरम्यान संग्राम धनवे हे सामाजिक कार्यकर्ते पीडितेच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत। त्यांनी कुटुंबियांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे आणि कायद्याच्या मार्गाने न्याय मिळवून देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। पण किती दिवस या कुटुंबाने गप्प बसायचं, हा तर खूप मोठा प्रश्न आहे। हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही। सुनीता आंधळे हिच्या विरोधात याआधी देखील अनेक गंभीर आरोप झाले आहेत। 2008 साली तिचं एका महाराजासोबत अफेअर होतं आणि या नात्यातून ती गर्भवती देखील झाली होती। या प्रकरणाचा शेवट भांडण आणि पोलीस तक्रारीत झाला। या व्यतिरिक्त ती कीर्तनामध्ये आई वडिलांची सेवा करा असं सांगत असे, पण जेव्हा तिचे वडील आजारी होते, टीबीने त्रस्त होते, तेव्हा तिने त्यांची देखभाल केली नाही आणि याच काळात तिच्या संस्थेमधील एका मुलीचा गर्भपात होण्याची तक्रार उघड झाली आणि या प्रकरणामागे तिचा नवरा अभिमन्यू आंधळे होता। हे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून त्या मुलीचा गर्भपात करण्यात आला। त्यावेळी तिचे वडील मृत्यूशी झुंज देत होते आणि ती दुसऱ्या शहरात गर्भपात घडवून आणण्यासाठी गेलेली होती। ती लोकांपुढे धार्मिक चेहरा ठेवणारी सुनीता आंधळे मागे अशा गंभीर कृत्यामागे सहभागी होती, हे तर खूप मोठं धक्कादायक सत्य आहे। वारकरी शिक्षण संस्था, धार्मिक शिकवणी आणि भगवान बाबांचं नाव वापरून या संस्थेमध्ये घाणेरडे धंदे सुरू होते। पीडित मुलगी महिनाभर त्या संस्थेमध्ये राहत होती। सुनीता आंधळेनेच तिला पळवून आणलं होतं। त्यानंतर तिच्यावरती अत्याचार झाला आणि या गंभीर प्रकरणावर कोणतंही मोठं मीडिया हाऊस आवाज उठवत नाही। अशा घटनांमुळे धार्मिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलिसांची कारवाई संथ आहे, आरोपी अजून देखील अटकबाह्य आहेत, तर पीडित मुलीला प्रोटेक्शन देण्याचे आदेश दिले गेले आहेत। ही घटना केवळ एका मुलीवरचा अत्याचार नाही, तर संपूर्ण समाजाच्या आणि धार्मिक नैतिक मूल्यांवरचा घाला आहे। जर सुनीता आंधळे यांच्यासारखे लोक धार्मिक मुखवटा घालून काळे धंदे करत असतील, तर समाज म्हणून आपल्याला जागं होण्याची हीच खरी वेळ आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून सरकारला जाग येईल, पोलिसांवरती दबाव येईल आणि त्या पीडित मुलीला न्याय मिळेल। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपात ऐकायला तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबातच विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा,
जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहता येईल आणि तुम्ही देखील सतर्क राहाल. धन्यवाद.